गाईज आज आपण बनवणार आहे शंकरपाळे। तर शंकरपाळ्यांसाठी आपण घेतला आहे सम्राट आटा। तर मित्रांनो, शंकरपाळ्यांसाठी सर्वप्रथम आपण घेतली आहे साखर। तर आपण अर्धी वाटी साखर घेणार आहे। अर्धी वाटी साखर, त्यानंतर 1 वाटी दूध घेणार आहे आपण। त्यानंतर आपण रवा घेणार आहे, थोडासा रवा। साखरला आपण बारीक करून घेतलेला आहे, मिक्सरमधून काढून घेतलं आहे अर्धी वाटी साखर आणि ती आता याच्यात घालणार। 1 त्यानंतर आपण टाकणार आहे देसी घी, गाईचं तूप टाकणार आहे शंकरपाळे करताना। सात ते 8 चमचे मी तूप टाकलंय गाईचं। थंड केलेलं दूध टाकणार आहे आणि हळूहळू मळून घेणार आहे। तर गाईज आपलं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पीठ मळलं। आता त्याला 1 तास, पाऊण ते 1 तासासाठी आपण भिजू देणार आहे। तर मी इकडे टिश्यू पेपरचा वापर करणार आहे। तळून झालेले जे पण काही शंकरपाळे आहेत ते मी यात टाकणार आहे टिश्यू पेपरच्या वरती, म्हणजे तेल जे पण एक्स्ट्रा असेल ते टिश्यू पेपर ॲब्झॉर्ब करेल।
तर तुम्ही बघू शकता त्याला मस्तपैकी गोल्डन कलर येत आहे, हे बघा. तर याला मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. तर आपण आता याला काढून घेऊयात. बघू शकता तुम्ही किती छान आणि क्रिस्पी वाटत आहेत. माझे दिवाळीचे शंकरपाळे झालेले आहेत. तुम्ही बघू शकतात कसे झालेत. फर्स्ट अटेम्प्टप्रमाणे मला तर वाटतंय की खूप जास्त चांगले झाले. बाकी तर मला माहिती नाही, मला खूप जास्त खायची इच्छा होत आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला माझे शंकरपाळे आवडले की नाही, आणि काही शंकरपाळे करण्यामध्ये चूक झाली असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा मला. तर सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.